भारत माता की जय. जरा आवाज द्या जोरात. कष्टकरी लोकांची आपली परिषद आहे. भारत माता की जय. वंदे वंदे. आज मारुती चौकामध्ये सदाभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये आत्मनिर्भर भारत शेतकरी कष्टकऱ्यांची परिषद आयोजित केलेली आहे. खरं तर मारुती चौकाला एक वेगळा इतिहास आहे. या देशातले बऱ्यापैकी सर्वोच्च पदावरती ज्याने ज्याने काम केलंय त्यांच्या बऱ्यापैकी सभा आपल्या मारुती चौकात झालेल्या आहेत. मारुती चौकाला एक वेगळा अर्थ आहे, कारण सांगलीमध्ये प्रस्थापितांना पहिल्यांदा गाडायचं काम माननीय स्वर्गीय पैलवान संभाजी आप्पा पवारांनी केलं आणि त्यांचं ऑफिस याच चौकामध्ये आहे. सांगलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घराला हरवून जो माणूस 4-4 वेळा या सांगलीचा आमदार होतो तरी सुद्धा त्यांचं ऑफिस पत्र्यामध्येच असतं. कारण मी कॉलेजला असल्यापासून सायकलवर सुद्धा मी या चौकात यायचो, आप्पांच्या ऑफिसला बसायचो आणि काम बघायचो आम्ही. इथले सगळे गरीब कष्टकरी लोक सगळे आप्पांच्या ऑफिसला असायचे. म्हणजे आप्पांची श्रीमंती हीच होती की सांगलीतला प्रत्येक कष्टकरी हा आप्पांचा समर्थक होता आणि आप्पा धाडसी होते, करारी होते. अत्यंत या सांगलीसाठी त्यांनी मेहनत घेतली आहे, काम केली आहे आणि माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये आप्पांनी मला खूप साथ दिलेली आहे. त्यामुळं आज या चौकामध्ये आप्पांच्या पवित्र स्मृतीस मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आज ही परिषद घेतल्यानंतर अनेकांना वाटलं असेल, अरे सदाभाऊ शेतकऱ्यांचा नेता आहे, आता हे एकदम अर्थतज्ञासारखा आज बोलायला लागलाय सदाभाऊ, असे अनेक लोकांना वाटलं असेल. आणि वाटायला काही हरकत नाही. त्यांना सदाभाऊंची सगळी अंगच कळालेली नाहीत. कदाचित आज त्यांना एक वेगळं अंग अर्थमंत्र्यांना इथल्या माजी कळाला असेल की ते नावाला अर्थमंत्री होते, परंतु अर्थमधलं काही अक्कल नसल्यामुळं आधी वेगवेगळी स्टेटमेंट करत आहेत. आणि म्हणून सदाभाऊंच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा की त्यांच्या संकल्पनेतून ही आज परिषद इथं साकार होतीये. या परिषदेचं आयोजक माननीय पृथ्वीराज भैया, व्यासपीठावरती उपस्थित सांगली मिरज कुपवाडचे माजी नगरसेवक युवा नेते माननीय मनोजदादा सरगर, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर माननीय नितीन सावगावे सर, अल्पसंख्याक भाजपा मोर्चाचे सचिव माननीय माझे मित्र फारुखभाई, नगरसेविका अनिताताई पवार, सागरदादा खोत, नगरसेविका कुकडे मॅडम, नगरसेवक बाळू बोलवडकर, गणपतराव साळुंके, सतीश निळकंठ सरपंच, शलाकाताई पवार, रवी वादवणे, विजय साळुंके, उदय मुळे, माननीय विश्वजित भैया पाटील, माननीय शरद नागरगोजे, शरद भाऊ देशमुख, व्यासपीठावरती अन्य मान्यवर मंडळी आहेत. आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं मारुती चौकामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशाला काही आवाहन केलं होतं. त्यांनी आवाहन काय केलं होतं की 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. त्यांनी दुसरं आवाहन काय केलं, शहरामध्ये जिथं मेट्रो आहे, जिथं बस आहे, त्या सार्वजनिक वाहनांचा वापर करा. तिसरं त्यांनी आवाहन काय केलं, डिझेल पेट्रोल मध्ये बचत करा. वापरू नका म्हणले नाहीत, डिझेल पेट्रोल मध्ये बचत करा. चौथा विषय त्यांनी काय मांडला, जेव्हा कोविड आला होता तेव्हा अनेक लोकांनी घरात बसून काम केलं, वर्क फ्रॉम होम. त्याच्यानंतर खाद्यतेलाचा वापर कमी करा, नंतर इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करा आणि 1 वर्ष परदेश दौरा टाळा. आता ह्यात काय अडचण विरोधकांना वाटली मला काहीच कळालं नाही. अरे जेव्हा एखादं संकट येतं, समजा एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तर माझा बाप सांगतो ना या वर्षी दुष्काळ आहे, दिवाळीला 2 ड्रेस घेणार होतो, यावर्षी 1 ड्रेस घेणार. या वर्षी आपण 2 व्हीलर घ्यायचं ठरवलं होतं दसऱ्याला, यावर्षी घेता येत नाही, पुढच्या वर्षी घेऊ. मसोबाला बिरोबाला बोकाड कापायचं ठरलं होतं, जत्रा करायची ठरली होती, कापसाला पीक चांगलं आलं नाही,
या वर्षी जत्रा करणार नाही, पुढच्या वर्षी बोकाड कापू. घरात आपण सांगतो ना, या वर्षी घरात लग्न करायचं ठरलं होतं आणि शेतीतून उत्पन्न आलं नाही, घरात चर्चा होते, घरात कारभारी असतो, कारभारी ठरवतात. समजा एकत्र कुटुंब आहे, 3 भाऊ आहेत, 4 भाऊ आहेत, 5 भाऊ आहेत, कारभार ज्याच्याकडे असतो ते सांगतात या वर्षी घरात लग्न करायचं नाही, आपण ते पुढच्या वर्षी करू. हे काही नवीन आहे का आपल्याला? घेत नाहीत ना, दिवाळीला कपडे घेत नाहीत एखाद्या. हे होतं का नाही आपल्या घरामध्ये सांगा? तुम्ही आता सांगलीत घर घ्यायचं आहे, या वर्षी ठरवलं, आणि आपण काही व्यवसाय करत असाल, नोकरी करत असाल किंवा काय, तिथं आपल्याला जर आर्थिक अडचण आली, बघा या वर्षी घर घ्यायचं नाही, आपण आता पुढच्या वर्षी घर घ्यायचं. घरातला माणूस सांगतो, मग तो काय आपल्या विरोधात असतो का? असतो का? तो काय चुकीचं सांगत असतो का? नाही. अरे जसा आपल्या घराचा कारभारी आपली आर्थिक परिस्थिती बघून आपल्या भूमिका ठरवतो आणि काटकसर करण्याचा सल्ला देतो, तेव्हा आपला घरातला माणूस चुकीचा नसतो. अरे याचाच अर्थ आपल्या भारताचा कुटुंब प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब काम करतायत आणि देश वाचवण्यासाठी जर काय आपल्याला संदेश देत असतील तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपल्या घराचे कर्ते पुरुष आहेत, आपल्या घराचे ते कारभारी आहेत आणि ते जागतिक संकट आलाय आणि त्याच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला काही भूमिका मांडत असतील तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? सांगा. केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? आवाज द्या, तुमचा आवाज येऊ द्या. केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? आता हे बाजार बुनगे गावागावात फिरतायत आणि ते सांगतायत की आता हे देशाचं असं झालं, देशाचं तसं झालं. अरे जरा अक्कल पाहिजे. आम्ही तर एवढे काय यातले अर्थतज्ञ नाही आहे, परंतु जो 10 वेळा का 9 वेळा या राज्याचा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडलाय, आता मला कोणीतरी सांगितलं की भारतामध्ये लॉकडाऊन होईल असं स्टेटमेंट करतोय. अरे ह्याचं डोकं मेंढराच्या डागणीनं डागलं पाहिजे असं मला वाटायला लागलंय. मेंढरा माहित आहे ना, डागणी टाकते तुम्हाला, तेव्हा अक्कल येईल. अरे कशासाठी केलंय हे? ही काय परिस्थिती आहे? जेव्हा जेव्हा युद्ध होतं तेव्हा तेव्हा अशी संकट उभा राहतात. तिकडं राहुल गांधींनी स्टेटमेंट केलं की देशाचे पंतप्रधान साहेब आता लोकांच्या वरती ढकलायला लागलेत. जबाबदारी राहुल गांधींना माहित नाही, त्यांचे पंजोबा 1951 ला या देशाचे पंतप्रधान होते, तेव्हा त्यांनी संसदेमध्ये स्टेटमेंट केलं होतं, जेव्हा जगामध्ये कुठेही युद्ध चालू झालं त्याची झळ प्रत्येक देशाला बसते तशी भारताला सुद्धा बसते. इथं महागाई वाढते. हे कोण म्हणतंय? जवाहरलाल नेहरू. 2012 ला मनमोहन सिंग पंतप्रधान असताना म्हणतायत पैसे काय झाडाला लागतात का? पैसे काय झाडाला लागतात का? स्वतः पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं स्टेटमेंट आहे. लाल बहादूर शास्त्री जेव्हा पंतप्रधान होते 1965 ला भारत आणि पाकिस्तानाचं युद्ध झाला आणि तेव्हा अमेरिकेनं पाकिस्तानची बाजू घेतली आणि त्यांनी सांगितलं गहू अमेरिकेतून आपल्याकडे यायचा, आपण एवढं तिथून अन्न यायचं आपल्याकडं आणि आपण तेवढे अन्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर नव्हतो, आपल्याकडे एवढं पीक येत नव्हतं. तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी अमेरिकेनं सांगितलं आम्ही धान्य देणार नाही भारताला, उपासमारीची वेळ आपल्यावर येणार होती. तेव्हा देशाचे पंतप्रधान तेव्हाचे तत्कालीन लाल बहादूर शास्त्री साहेब संसदेतून बोलले की या भारतातल्या प्रत्येक नागरिकानं आठवड्यातला 1 दिवस उपवास करावा. 1 दिवस उपवास करावा. त्यांनी स्वतः उपवास केला, त्यांच्या पत्नीला उपवास करायला लावला आणि भारतातल्या सगळ्या लोकांनी तेव्हा प्रश्न उपस्थित केला नाही ते कुठल्या पक्षाचे आहेत, ते कुठल्या विचाराचे आहेत, ते कुठल्या धर्माचे आहेत, ते कुठल्या जातीचे आहेत. लोक प्रश्न करत बसले नाहीत. देशाचे पंतप्रधान सांगतायत की अन्नाच्या बाबतचं संकट आपल्या भारतावरती येणार आहे, अमेरिका आपली अडवणूक करू पाहत आहे. तेव्हा त्यांनी आवाहन केल्यावरती भारतातल्या सगळ्या नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि आठवड्यातल्या दर सोमवारी लोकांनी उपवास धरला. भारतातले जेवढे रेस्टॉरंट आहेत, हॉटेल आहेत, त्यांनी सुद्धा आव्हान स्वीकारलं आणि सोमवारी हॉटेल बंद ठेवली. एवढ्यावरती लाल बहादूर शास्त्री थांबले नाहीत.
त्यांनी सांगितलं जिथं कुठं तुम्हाला शक्य आहे, जिथं कुठं तुम्हाला शक्य आहे तिथं तुम्ही गव्हाची लागण करा. म्हणजे तुमच्या अंगणात जरी जागा असली तरी सुद्धा तुम्ही तिथं गव्हाची लागण करा. अशी भूमिका माननीय पंतप्रधान महोदयांनी घेतली. मित्रांनो, ते ज्या बंगल्यात राहायचे दिल्लीमध्ये 10 जनपथला, त्या सरकारी बंगल्यामध्ये त्यांनी स्वतः नांगर धरला, तिथं गव्हाची पेरणी केली. दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. परंतु जेव्हा गहू काढणीला आला तेव्हा त्यांच्या पत्नीचा हा फोटो आहे. लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान, त्यांच्या पत्नी सरकारी बंगल्याच्या समोर जो गहू लावलाय तो काढतानाचा हा फोटो आहे. म्हणजे बघा, देशाचे प्रमुख जेव्हा भूमिका घेतात तेव्हा ती भूमिका राष्ट्राच्या हिताची असते. आणि आता नरेंद्र मोदी साहेबांनी त्याच भावनेतून ही भूमिका घेतली आहे. कारण जगामध्ये पेट्रोलचे दर अनेक देशातले वाढलेत, भारताचे नाहीत वाढले. 15 तारखेपर्यंत कालच्या विचार करा तुम्ही, जगात जेवढी राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामध्ये हे जे संकट आलं, त्या संकटामध्ये प्रत्येक देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले. परंतु भारतामध्ये एवढे दर वाढले नाहीत. सिंगापूर सगळ्यात टॉपला या सगळ्या विषयामध्ये, आर्थिक दृष्ट्या सक्षम देश आहे. परंतु सिंगापूरमध्ये सुद्धा सर्वात जास्त देशामध्ये पेट्रोलचे दर आहेत, सर्वात जास्त सिंगापूरला. चीन आपल्यापेक्षा मोठा आहे, चीनमध्ये आपल्यापेक्षा जास्त दर पेट्रोलचे आहेत, 116-17 रुपयेचा दर आहे. अमेरिकेनं सुद्धा 35% पेट्रोलचे दर वाढवलेले आहेत. सगळे जपान, इंग्लंड, सगळ्या राष्ट्रांनी पेट्रोलचे दर वाढवले, डिझेलचे दर वाढवले. पाकिस्तान आपल्या शेजारी तर भिकारी आहे, कंगाल देश आहे, तिथे तर दर तुम्ही बघा, भाजीपाल्याचे दर सुद्धा गगनाला भिडलेले आहेत. अरे मग जर ही सगळी परिस्थिती आपण लोकांना सांगितली पाहिजे ना. हे काय राजकीय मुद्दा नाही आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे आवाहन केलं आहे तो राजकीय मुद्दा नाही आहे, तो मताच्या राजकारणाचा विषय नाही आहे. हे का होतंय? महागाई का वाढते? महागाई वाढण्याचं कारण एक आहे, जेव्हा आपण आपल्या देशातून निर्यात जास्त होत नाही आणि आयात जास्त होते, आपले पैसे डॉलरमध्ये परदेशात जातात, तेव्हा आपल्याकडे महागाई वाढते. समजा डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढले, डिझेलचा दर वाढला, माल वाहतुकीचा दर वाढला. तांदूळ येणार आहे समजा मुंबईतनं सांगलीला, ऑटोमॅटिक डिझेलचे दर वाढवले का माल वाहतुकीचा दर वाढवणार. एखादी वस्तू केरळातनं नारळ इकडे येणार आहे, त्याचे दर वाढणार. म्हणजे डिझेल आणि पेट्रोलचा दर वाढला की ऑटोमॅटिक आपल्या इथं महागाई वाढत राहते, ऑटोमॅटिक वाढत राहते. आणि आपण देशामध्ये डिझेल पेट्रोलच्या बाबत आत्मनिर्भर नाही आहे. आपल्याकडं 10% डिझेल तयार होतं, पेट्रोल. समजा 100 थेंब आपल्याला डिझेल पेट्रोल लागणार आहे, त्यातले 90 थेंब पेट्रोल आपण डिझेल बाहेरून खरेदी करतोय. आपल्याकडे फक्त 10-11 थेंबच तयार होत आहे. मुंबईमध्ये मुंबई हाय नावाची जे खाण आहेत पेट्रोलची, समुद्रामधून आपण तेल काढतो. आसाममध्ये एक आहे डिगबाय म्हणून, तिथून आपण तेल काढतो. आणि काही छोट्या मोठ्या खाणी देशामध्ये गुजरात, राजस्थानमध्ये आहेत. हे प्रमाण खूप कमी आहे. आपले सगळे पैसे जे जास्त जात आहेत ते डिझेल पेट्रोलच्या खरेदीवरती जात आहेत. नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करा, त्यांनी इथेनॉल 20% वापरण्यासाठी परवानगी दिली. आणि काही प्रमाण आता आपण कमी, जे बाहेरच्या देशामध्ये आपले पैसे जात होते ते थांबवण्यामध्ये आपण यशस्वी व्हायला लागलो आहे. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये जितकं इथेनॉलचा वापर आपण करू तेवढा आपला भारत देश जगातला श्रीमंत देश होणार आहे. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे, हे नीट समजून घेतलं पाहिजे. एलपीजी गॅस आपण बाहेरून घेतोय आणि आपल्याकडून निर्यात काय होतंय जास्त. आता आपण निर्यातीमध्ये फार्मा कंपन्यामध्ये नंबर 1ला आहे, तांदूळमध्ये आपण नंबर 1ला आहे की जे आपण निर्यात करतोय. साखर मोठ्या प्रमाणात आपण निर्यात करतोय. परकीय चलन आपल्याकडे आलं पाहिजे, आपलं चलन तिकडे गेलं नाही पाहिजे. जी आपली मुलं बाहेरच्या देशामध्ये नोकरी करतायत आणि ज्याला डॉलरमध्ये पगार आहे किंवा वेगवेगळ्या देशाचे जे चलन आहे
ते चलन भारतामध्ये आणण्यामुळं ते खूप चांगला फायदा आपल्या लोकांना होतोय, भारताला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतोय. हा नीट विषय आपण समजून घेतला पाहिजे. आता लॉकडाऊन होणार आहे, अमुक होणार आहे, तमुक होणार आहे, हे जे लोक वापवा पसरत आहेत, या लोकांना जशाच तसं उत्तर देण्याची आपल्याला आवश्यकता आहे मित्रांनो. हे उत्तर आपण दिलं पाहिजे. दुसरा विषय कुठला मांडला त्यांनी की सोनं खरेदी करू नका. सोन्या खरेदी करू नका. 33,000 टन सोनं आता घरात पडून आहे लोकांच्या. कुणाच्या गाडग्यात आहे, कुणाच्या उतरंडी खाली आहे, कुणाच्या पिंपामध्ये आहे, कुणाच्या जिथं जिथं वळचणीला असती तर 1 तोळा असेल, 2 तोळा असेल, 5 तोळा असेल. 33,000 टन सोनं आणि दरवर्षी 700 ते 800 टन सोनं आपण खरेदी करतोय. आपल्या लोकांवर हे दर वाढल दर वाढल दर वाढल म्हणून आपण खरेदी करतोय. आता जगातल्या अनेक बँका सुद्धा सोनं खरेदी करायला लागलेल्या आहेत, अनेक बँका, आणि त्यामुळे त्याचा दर खूप वाढायला लागलाय. आपण हे अब्जो रुपयाचं सोनं खरेदी करतोय. पंतप्रधान महोदय काय म्हणतात, 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. आता काय बिघडलं का? हिथं असं कोण कोण आहे मला सांगा 10 तोळं सोनं खरेदी केलंय? आपण सगळे गरीबच लोक आहे ना. जरी आम्ही जॅकेट घातलं असलं तरी 10 तोळं सोनं आम्ही एका वेळेस कुठंच खरेदी केलं नाही. कुठं मी सगळ्या ज्वेलर्सवाल्यांना विचारा, आम्ही आवाहन करतो, कुठे केलंय का खरेदी? नाही करू शकत आपण. म्हणजे 5,000 जेव्हा दर होता आम्ही लहान असताना तेव्हा पण खरेदी करता आलं नाही, आणि आता 1.5 लाख झालं तरी आपण खरेदी करू शकत नाही. आता पंतप्रधान महोदय यात काय यांना टोचण्यासारखे बोलले की तुम्ही सोनं खरेदी करू नका, 1 वर्ष सोनं खरेदी टाळा. यांनी लगेच बोंब मारायला शिमगा चालू केला. यांना दिवाळीला बोंबलायचं की शिमग्याला बोंबलायचं हीच अक्कल नाही. हे दिवाळी दिवशी सुद्धा बोंबलतात, दसऱ्याला पण हे बोंबलतात, हे अक्षय तृतीयेला सुद्धा शुभ मुहूर्त असतो ह्यांना माहित नाही तेव्हा पण हे शिमगा करतात. तिकडं बारामतीच्या पट्ट्यानं लगेच पत्र लिहिलं लांबडं लचक, मोदी साहेबांना सल्ला. ठीक आहे, मी त्यावर जास्त बोलत नाही, नाहीतर रान तिसरीकडे जात आहे. परंतु काय गरज आहे का? काय गरज आहे? अरे परराष्ट्र धोरण आपलं इतकं मजबूत आहे, कुणी आता हात धरू शकत नाही. जगामध्ये कुठेही काय विषय झाला पहिलं भारताला विचारा बोलतात. पहिलं भारताला विचारा. ही भूमिका जगाची आहे. मोदी साहेबांनी दौरा केला, लगेच टीका. हे म्हणले जाऊ नका. अरे मग काय, देशाचे पंतप्रधान आहेत ते कुठे गेले होते? UAE मध्ये गेले. UAE त्यांचं एक फोरम आहे, OPEC नावाचा एक फोरम आहे. जे तेलाचा व्यवसाय करणारी राष्ट्र आहेत त्यांनी फोरम तयार केलाय. कुणी यात घुसखोरी करू नये, कुणी दर वाढवू नये, कुणी कमी करू नये. आता अमेरिकेला वाटलं की आपण तेलाचं सगळ्या खाणी ताब्यात घ्याव्या म्हणून युद्ध करू नये, म्हणून त्यांनी OPE ऑइल अँड पेट्रोलियम एक्सपोर्ट कंट्रीज त्यांचं एक फोरम होतं. आता त्या फोरम मध्ये UAE आहे, सौदी आहे, इराक आहे, इराण आहे. आता त्यातनं UAE बाहेर पडायला लागलाय आणि मोदी साहेब बरोबर तिकडे दौऱ्यावरती गेलेले आहेत. त्याचा प्रचंड मोठा फायदा भारताला तेलाच्या बाबत होणार आहे. हे विषय नीटपणे समजून घेतला पाहिजे. रशिया आपला चांगला मित्र आहे. रशिया आपल्याला तेल देत होता, देतोय, ते आपल्या रुपयामध्ये देतोय, डॉलरमध्ये नाही आहे. डॉलरमध्ये जेव्हा आपण तेल घ्यायला जातो तेव्हा आपल्या भारताचं प्रचंड नुकसान होतं. परकीय गंगाजळ ज्याला म्हणतात, ती गंगाजळ जर कमी झाली मोठं नुकसान होतं. आणि म्हणून रशियानं आपल्याला जे तेल दिलं ते आपल्या दरामध्ये, आपल्या चलनामध्ये दिलेलं आहे. रशिया आपला चांगला मित्र आहे आणि तो नेहमी आपल्याला मदत करत असतो. आता ती हॉर्मुझ नावाची जी समुद्रधुनी आहे ती बंद पडली मध्ये महिनाभर. मग आपल्या एका देशाचं तेल थांबलं होतं का? नाही आहे. अनेक राष्ट्रांचं तेल तिथं थांबलं होतं. आता जे माननीय मोदी साहेब गेलेले आहेत तिथून समुद्राच्या खालून पाईपलाईन करून भारताचा कायमचा प्रश्न मिटवता येतोय का, याच्यावरती विचार सुरू आहे. जर मोदी साहेब समुद्राच्या खालून पाईपलाईन भारतात आणायचा विचार करत असतील तर त्यांना, ज्यांना ईश्वरपूर सांगली रस्ता करायची अक्कल नाही, त्यांनी मोदी साहेबांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही. ज्यांना साधे खड्डे बुजवता आले नाहीत ते समुद्राच्या खाली कधी जाणार सांगा? जाऊ शकतात का सांगा? विहिरीत उडी मार म्हटलं तर मारायचं नाही, समुद्राच्या खाली कधी जाणार? त्यामुळे हे जे विषय आहेत, लोकांची माती भडकवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा जो प्रयत्न सुरू आहे तो प्रयत्न आपल्या सगळ्यांना हाणून पाडायचा आहे. मसाल्याच्या बाबत पण आपण चांगलं निर्यातदार आहोत. मसाल्याचे जे पदार्थ आहेत ते पदार्थ सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं हे बाहेरच्या देशाला आपण नेहमी देत असतो.
आता चीन पण बघा, सोन्याच्या बाबत चीन नंबर 1 आयातदार आहे आणि आपण 2 नंबरला आहोत. चीन सारखं एवढं मोठं राष्ट्र आहे, ते नेहमी आपल्या विरोधात असतं. चीन पाकिस्तान इकॉनॉमिक झोन, चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर एक ते डेव्हलप करायला लागलेत. म्हणजे आपला पीओकीचा जो वरचा भाग आहे आपण नकाशामध्ये बघतो, त्यातला एक पार्ट चीनच्या ताब्यात आहे आणि चीन पाकिस्तानला हाताशी धरून आता एक नवीन इकॉनॉमिक कॉरिडॉर डेव्हलप करायला लागलाय. आणि तो कॉरिडॉर असा आहे, त्यांना डायरेक्ट अरबी समुद्रामध्ये एंट्री करायची आहे. लक्षात घ्या धोका. चीन पाकिस्तानला हाताशी धरून एक इकॉनॉमिक कॉरिडॉर डेव्हलप करताय, CPEC नावाचा, आणि त्यामुळे त्यांना अरबी समुद्रामध्ये येणं सोपं होणार आहे. लगेच आपल्या भारतानं एक चांगला विषय हातामध्ये घेतला, जे आता युद्ध सुरू आहे त्या देशामध्ये आपण चाबार नावाचं एक बंदर डेव्हलप केलेलं आहे भारतानं. म्हणजे भारत प्रत्येक गोष्टीमध्ये भारताच्या हिताचा, भारतातल्या नागरिकांच्या हिताचाच विचार करतोय. त्यामुळं आपण हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता आपल्या देशामध्ये 380 कोटी रजिस्टर वाहन आहेत. किती? 380 कोटी रजिस्टर वाहन आहेत भारत सरकारच्या पोर्टलवरती, परिवहन खात्याच्या. म्हणजे 2025चा हा आकडा आहे. भारताची लोकसंख्या 140 कोटी आणि वाहन आहे 380 कोटी. आकडा मागे पुढे असू शकतो. म्हणजे तेल आपण किती वापरतोय बघा. आणि म्हणून पंतप्रधान साहेबांनी सांगितलं की आपण आता इलेक्ट्रिक व्हेकल वापरल्या पाहिजेत, इलेक्ट्रिक गाड्या वापरल्या पाहिजेत. आणि म्हणून आता 2 व्हीलर घेताना, 4 व्हीलर घेताना की तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण इलेक्ट्रिक वाहनच खरेदी केलं पाहिजे. इलेक्ट्रिक वाहन आता बरीच लोक घ्यायला लागलेत, सुरुवात होईल. सोलारच्या बाबत तुम्ही बघताय, सोलार मध्ये एवढी क्रांती झाली आहे, आता भारत जगात टॉपला येतोय सोलार मध्ये. मला वाटतंय 500 गिगावॅट आकडा मागे पुढे असेल. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर आता शेतकऱ्यांच्यासाठी एवढं चांगला निर्णय केंद्र आणि राज्यानं घेतला की सगळे गावातले फिडर, आपल्या इथे 102 फिडर आहेत सांगली जिल्ह्यामध्ये, ते सगळे फिडर आपण सोलारवरती आणतोय. म्हणजे सूर्य उगवला का लाईट येणार, सूर्य मावळला का लाईट जाणार. म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना जे शेतामध्ये रात्रीचं जावं लागत होतं ते जाणं पुढच्या काळामध्ये बंद होईल. अशी परिस्थिती आता राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे, केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. हे सगळे विषय माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात सुरू आहेत. आणि मग आता त्यांनी जर सांगितलं असेल ईव्ही गाड्यांचा वापर करा, यामध्ये काय चुकीचं आहे? त्यांनी जर सांगितलं असेल की जर तुम्ही सांगलीतून एखादा जतला नोकरीला आहे, 10-12 लोक सर्व्हिसला जतला आहेत आणि मला माहिती आहे ते सांगलीमध्ये राहतात. समजा ते एकाच गाडीतनं आले, काय बिघडलं का? समजा ते बसमधून आले सकाळच्या लवकरच्या, तुमची गाडी आहे पण तुमचं डिझेल वाचलं, तुमचं पेट्रोल वाचलं. आपण आता लग्नाला चाललोय, आटपाडीच्या एखाद्या वधूवराचं लग्न सांगलीमध्ये आहे आणि प्रत्येकाची गाडी, एका गाडीत ड्रायव्हर आणि मालक असं प्रवास करतो. समजा आपण 5-7 जण एकत्रित गेलो लग्नाला, लग्न केलं, परत आलो, बाळूमामाच्या अमावश्याला लोक जात आहेत, प्रत्येकाची गाडी वेगळी घेऊन जात आहेत. त्यांनी ठरवलं अरे ठीक आहे, मोदी साहेबांनी आवाहन केलंय, आता आपण एक सेपरेट गाडी घेऊन जायला नको, एक मोठी गाडी करू आणि त्यातूनच जाऊ. 4, 5, 10, 20 लिटर डिझेल वाचणार आहे. मुंबईला कामाच्या निमित्तानं मी प्रत्येक जण जातो, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मुंबईला येतात. तुम्ही पण एकत्रितपणे आलं किंवा यायची गरज नाही, फोनवरनं सांगितलं बाबा इथं काम आहे, मी येत नाही, तुम्ही तिथं काम करून घ्या. प्रत्येक नेते मंडळी तिथं फॉलोअप घेतील. सांगली जिल्हा परिषदला काम आहे, सगळे सरपंच उठले आणि सांगली जिल्हा परिषदला आले, फोनवर पण करा, अधिकाऱ्यांशी बोला. हा मेसेज घ्यायचा आहे, दुसरं काय नाही यामध्ये. की तुम्हाला जेवढी बचत करता येईल तेवढी तुम्ही बचत करा. आणि हे राष्ट्राचं काम आहे, हे एकट्या मोदी साहेबांचं काम नाही आहे, हे राष्ट्रातल्या प्रत्येक 140 कोटी जनतेचं काम आहे. मोदी साहेबांनी जे आवाहन केलंय ते राष्ट्राच्या हितासाठी आहे, ते काय पार्टीच्या हितासाठी, वैयक्तिक हितासाठी केलं नाही. हे विरोधक मित्रांनी सुद्धा नीटपणे समजून घेतलं पाहिजे. तुम्ही नीट लोकांना समजावून सांगा. जेव्हा जरा राजकारण असतं तेव्हा ठीक आहे, आपले फळ भरतात, आपण टीका टिप्पणी करू. अरे पण जेव्हा जागतिक एखादं संकट कोसळलंय, युद्ध सुरू आहे आणि तुम्ही अशा पद्धतीनं लोकांची माती भडकवता, लोकांना चुकीच्या पद्धतीनं सांगता,
हे कितपत योग्य आहे? खाद्य तेलाच्या बाबत ते बोलले. आता सूर्यफूल, शेंगदाणा, पाम तेल हे मलेशियातून येतं सर्वात जास्त आपल्याकडं. मलेशियातून येतं. आता तिथं पण पेट्रोलचे डिझेलचे दर वाढले. तिथल्या सरकारनं निर्णय केलाय पामतेल आता तिकडे पाठवायचं नाही, आपण त्याचं या इंधनासाठी वापर करता येतो का तिथं यूज करा. आता तुम्ही सांगा, जर त्या देशातली पण परिस्थिती बिघडली आहे, तेलाचे दर वाढलेत आणि त्यांनी जर हे तेल तिकडे वापरायचं ठरवलं असेल, दर ऑटोमॅटिक वाढणार. मग देशाचे पंतप्रधान महोदय म्हणतायत एक पळीभर तेल टाकण्याच्या ऐवजी एक चमचाभर टाका. डॉक्टर तुम्हाला सांगतेत ना तेलकट खाऊ नका, तिखट खाऊ नका, आंबट खाऊ नका, डॉक्टर सांगतेत ना. मग ह्यात काय बिघडलं? अरे मग उलट काळजी घेतली ना आपली. बरं आम्ही अशी गरीब लोक आहे. मला आठवतंय आम्ही शाळेला जाताना आमच्या भाकरी आणि चटणी असायची. चटणीत तेल नसायचं रेग्युलर, पाणी टाकून आम्ही घेऊन जायचो. वस्तुस्थिती आहे, अनेक पोरं आहेत तिथं बसलेले, अनेक जण आहेत ज्यांनी शाळेला जाताना भाकरी बांधून फडक्यामध्ये नेली आहे, त्यांनी त्या चटणीमध्ये पाणी टाकलंय. काय बिघडतंय? काय मेलो आम्ही खाल्लं ना पाण्याबरोबर, सगळेच खातात. आपल्या इथं कितीतरी लोक असे असतात की ज्यांनी तेल वापरू शकत नाहीत, एक पळीच्या ऐवजी एक चमचा तेल वापरतात. आपण केलं पाहिजे. याच्यातनं काय आपल्यावर फार मोठं गंडांतर यायला लागलंय आणि मोठं आभाळ कोसळलंय. असं जे वातावरण ही सगळी लोक करायला लागले, या पाठीमागं फक्त आणि फक्त राजकारण आहे. यांचा दुसरा कुठला हेतू नाही, कुठलाच हेतू नाही. आता जर आपल्याला राष्ट्रासाठी काम करायचं असेल, बॉर्डरवर जाण्याची गरज नाही, हातामध्ये बंदूक घेऊन उभा राहण्याची गरज नाही. आता आपल्याला राष्ट्रासाठी काम करायचं असेल, रोज 1 लिटर जरी आपण पेट्रोल वाचवू शकलो तर आपण देशभक्त आहोत आणि देशासाठी काम करत आहोत. हे कृतीतून आपल्याला करता येतंय, कृतीतून करता येतंय. एक चमचा जरी खाद्यतेल वापरलं, ईव्ही गाडीवरून फिरलो, परदेशात तर आपण जात नाही, पण जी कोणी मोठी लोक जाणार आहेत, मोदी साहेबांनी आवाहन केला 18 अब्ज डॉलर रुपये दरवर्षी पर्यटनावरती खर्च होतोय. आकडेवारी आहे, वेळ कमी आहे, मी जास्तीचं बोलत नाही, परंतु परदेशवारीवरती रिपोर्ट आहे. परदेशवारीवरती 2.7 ते 3 कोटी नागरिक आपले परदेशामध्ये जातात. कुणाचं लग्न आहे, कोण फिरायला गेला, कोण हनीमूनला गेला, इकडे गेला तिकडे गेला, एवढी लोक तिकडे जात आहेत. आणि त्याचा खर्च किती होतोय? 15 ते 18 अब्ज डॉलर्स रुपये. नुसती आपली लोक फिरायला जाते, त्याचा खर्च होतोय. नुकसान काय होतंय? हे डॉलर मध्ये खर्च करावे लागतात, आपलं नुकसान त्यामध्ये होतंय. आणि म्हणून तुमच्या मित्रांना, शेजारी पाजारी जेवढी लोक आहेत त्यांना विनंती करा, अरे परदेशापेक्षा स्वर्ग आहे भारत. भारतामध्ये तुम्ही फिरा, जम्मूला जावा, काश्मीरला जावा, राजस्थानला उदयपूरला जावा, इकडं आपलं शियांचं वन आहे, इकडं गुजरातमध्ये तिकडं तुम्ही जावा, इकडं केरळामध्ये सगळे थंड हवेची ठिकाणं आहेत, धबधबे आहेत, तिकडं जावा, मेघालय सारखा पूर्व भारतामध्ये तिकडं जावा, अंदमान निकोबारला जावा, इकडं आपल्या गोव्याला जावा. अरे कोकणाची सगळी किनारपट्टी आहे, बाहेरच्या देशामधले जेवढे बीच आहेत त्याच्यापेक्षा सुंदर बीच आपल्या कोकणामध्ये आहेत, तिकडं जावा, उटीला जावा, म्हैसूरला जावा, लयच नाही झालं तर इथं महाबळेश्वरला जावा, माथेरानला पलीकडे जावा. काय नाही आपल्या भारतामध्ये, कुठेही आपण जाऊ शकतो, दार्जिलिंगला आपण जाऊ शकतो, इतके आपल्याकडे ठिकाण आहेत. लक्षद्वीपला मागे नरेंद्र मोदी साहेब गेले, एका देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली, 3 फोटो नुसते काढले. समुद्रामध्ये खुर्ची बसून एक काढला, समुद्राच्या किनारी फिरताना काढला, तिकडे एक देश अडचणीत आला. लक्षद्वीपला जावा, इतकं आपल्याकडे आहे ना. 1 वर्ष वाचवा म्हणले. आपण आपला देश जगात श्रीमंत करायचा असेल, ते आपल्याच हातामध्ये आहे. तुम्ही दुसऱ्याच्या कुणाच्याच हातात नाही, या देशातल्या सामान्य लोकांच्या हातामध्ये आहे की आपण देशाला कुठल्या स्टेजला घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून आपण जे आता आपल्या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे रस्ते झाले, आपल्या देशामध्ये आता सिंगापूर सारखं जे ठिकाण आहे तिथं सगळ्यात जास्त हायेस्ट पेट्रोलचा दर आहे, हायेस्ट पेट्रोलचा दर आहे सिंगापूरमध्ये. हे विषय आपण नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि असं पेट्रोल दर वाढीचे संकट ही काय पहिल्यांदाच आपल्याकडे आले अशातला विषय नाही आहे. जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, हे बघा इंदिरा गांधी 1973ला जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा एक युद्ध झालं होतं आणि त्या युद्धामध्ये पण अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मोरारजी देसाई 1979ला जेव्हा नेतृत्व करत होते तेव्हा ही परिस्थिती आपल्यावरती आली होती.
व्हीपी सिंग 1990ला एक प्रकरण असं घडलं होतं आणि मनमोहन सिंग 2008ला हे जागतिक आर्थिक तेजी व सट्टेबाजीच्या विषयामध्ये प्रति बॅरल 147 प्रति डॉलर क्रूड ऑइलचं दर झाले होते किती. आणि आता मला सांगा एक विषय महत्वाचा तुम्हाला बोलतो आणि थांबतो. हे जे विषय आहेत सौदी अरेबियाचे प्रमुख म्हणजे तेलामध्ये सगळ्यात टॉपला कोण आहे निर्यातदार सौदी अरेबिया. सौदी अरेबियाच्या राष्ट्राचे प्रमुख काय म्हणतायत 1973ला एक ऑइल शॉक आला होता तेलाच्या संदर्भातला 1973ला. तेव्हा क्रूड ऑइलचं दर झाला होता $150 म्हणजे आतापर्यंत हायेस्ट रेट कधी झाला होता 1973ला. त्या राष्ट्राचे प्रमुख म्हणतायत त्याच्यापेक्षा जास्त ऑइलचा दर भडकू शकतो त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे विचार करा तेल काय आपल्या इथं तयार होत नाही. तेल ज्या राष्ट्रामध्ये तयार होतंय सगळ्यात जास्त ते लोक सांगतायत की 1973 पेक्षा जास्त दर हे कच्च्या तेलाचा होऊ शकतो. आपल्याला रेग्युलर कसं जर असतंय $60 $50 किंवा $70 याच्यापेक्षा दर जास्त होत नाही. आता 118 पर्यंत डॉलर दर गेला होता या युद्धामध्ये. आता तो 105 वर आलाय 105 प्रति बॅरल डॉलर. आणि त्यामुळं हे सगळे विषय नीटपणे आपण समजून घेऊया. आपण जर देशासाठी जर काम करायचं असेल राष्ट्रावरती जर प्रेम करायचं असेल काम करायचं असेल तर आपण काहीतरी वाचवू. एवढ्या 140 कोटी लोकांनी जर एक एक बाब जरी वाचवली कुणी खाद्य तेलातलं थोडं वाचवलं कुणी ईव्ही कार वापरली ईव्ही मोटरसायकल वापरली कुणी मेट्रोनं फिरलं. मी स्वतःची गाडी घेऊन जातोय मुंबईमध्ये ते मेट्रोनं गेले. पुण्यामध्ये जर स्वतःची गाडी घेऊन जात आहे ते मेट्रोनं गेले तरी पैसे वाचणार आहेत. आम्ही आता मुंबईला जातो 2-2 3-3 गाड्या घेऊन जायचो. आम्ही ठरवलं एकच गाडी घेऊन जायचं दुसरी गाडी आपल्या सोबत घेऊन जायचं नाही. मंत्र्यांनी ठरवलं आपल्या ताप्यामध्ये 10-20 गाड्या होत्या त्या कमी केल्या. स्वतः पंतप्रधान महोदय परवा 2 गाड्या घेऊन फिरले. पण पंतप्रधान महोदयांच्या बरोबर सगळी सुरक्षा असली पाहिजे कारण आपल्या देशाचे प्रमुख आहेत. आपण ह्या सगळ्या गोष्टींचं अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. विरोधक ज्या पद्धतीनं हे घाणेरडं राजकारण करतायत त्या राजकारत्यांना चांगली बुद्धी यावी अशी प्रार्थना मारुती चौकातल्या मारुतीला मी करतो. आणि जरी चांगली बुद्धी नाही आली तर त्यांना कसं वळणावर आणायचं आम्हाला माहित आहे. त्यांनी जास्त शानपणा शिकू नये. इथं जिल्हा बँक काल त्या विशाल पाटलाला 250 कोटी रुपयाचं बोगस कर्ज प्रकरण दिलंय. लाजा वाटत नाही तुम्हाला. एखादी संस्था कर्ज भरत नाही त्या संस्थेला परत कर्ज द्यायचं नसतं. जयंत पाटलांनी दबाव टाकून ते अधिकारी करायला तयार नव्हते. तुम्ही त्यांना 200-250 कोटी रुपयाचं लोन देताय आणि तुम्ही आम्हाला सल्ले सांगता का मोदी साहेबांना. इथं बँकेचं सांगा ना तिथं नीट करा ना काशी तुमची. ती काय बँक तुमच्या बापाची आहे काय. बँक आमची आहे गोरगरीब लोकांची. तुम्ही तिथं शिस्त लावू शकत नाही. तिथं तुम्ही शेकडो कोटी रुपयाचा घोटाळा केलाय आणि हे चालले सल्ले द्यायला नरेंद्र मोदी साहेबांना. अरे तिथं पीएमओ आहे तिथं खूप सल्लागार लोक आहेत चांगली लोक आहेत आणि राष्ट्राचं ते हित बघतायत. तुम्ही इथलं बघा गल्ली बोळामध्ये रस्ते करायचे कुठं बघा 9-10 वेळा तुम्ही अर्थ खात्याचे मंत्री राहता महाराष्ट्राचे. तुम्हाला कळत नाही रस्ता लागतो का नाही लागतो. मी जत मध्ये उमदीला MIDC घोषित करून आणली सरकारकडून 2000 एकर मधली आणि आम्ही पास्थ्रू जाहिरात दिली. पास्थ्रू म्हणजे डायरेक्ट उद्योगपतीने यावं आणि जमीन खरेदी करावं. आमच्याकडे 2च लोक आली. किती लोक आली 2च लोक आली. मी अधिकाऱ्यांना विचारलं असं का झालं की आमच्याकडे जमीन आहे पाणी आहे आम्ही कोणी तिथं सगळे संरक्षण द्यायला तयार आहे तरी आमच्याकडे उद्योजक यायला का तयार नाहीत. अधिकाऱ्याने उत्तर दिलं उद्योजकांचं म्हणणं असं आहे उमदी MIDC पासून 5 ते 6 तासाच्या आतमध्ये JNPTला माल पोचला पाहिजे. JNPT म्हणजे कुठं मुंबईमध्ये आणि उमदी मधनं माल तिथं गेला पाहिजे तर इथं मोठे उद्योजक येऊ शकतात. अरे मग जर उमदीतनं JNPTला 6 तासात जर माल जायचा असेल तर त्याला रस्ता लागेल हायवे लागेल. हे जयंत पाटलाला अक्कल नाही का एवढी की उमदीतून जर जतचं तुम्हाला कल्याण करायचं आहे तर त्याच्यासाठी रस्ता लावेल. ते काय विमानातनं जाणार नाही माल. एवढं कळत नाही तुम्हाला. आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊनी या महाराष्ट्राचा एक त्रिकोणाचा विकास करायचा निर्णय घेतलाय. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग गोवा ते मुंबई आणि परत वर्धा ते सिंधुदुर्ग शक्तीपीठ महामार्ग. काय त्यात असेल चर्चा करू ना. लोकांचे मिसगाईड करू नका. यातून काय होणार नाही. मी सांगलीत आलो माझ्या बापाचा रस्ता आहे काय
मी सांगलीमध्ये ज्या रस्त्यावरून आलो हजारो लोकांची जमीन त्यामध्ये गेलेली आहे. आता आम्ही अटल सेतून जातो समुद्रातून, किती वेळ वाचतो आमचा. आता मिसिंग लिंक तयार झाली, मिसिंग लिंकला आता कनेक्टिंग लिंक नाव दिलं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी. अरे लोणावळ्यामध्ये गेल्याच्या नंतर आता जिथं मिसिंग लिंक सुरुवात होतोय कनेक्टिंग लिंक, तिथं जायला किमान पाऊण तास, त्याच्या पुढे किती लागेल माहित नव्हतं, किमान पाऊण तास लागायचा. परवा मी त्या हायवेवरून आलो, कनेक्टिंग लिंक मधून आलो, 5 मिनिटामध्ये आलो. किती? 5 मिनिटामध्ये आलो, 5 मिनिटामध्ये. याला म्हणायचं काम, हे काम आहे. अरे माझे जर 45 मिनिटं वाचली, त्या रस्त्यावरनं जाणाऱ्या हजारो लोकांचे, म्हणजे लाखो लोक जात असतील, त्याचा हिशोब मला माहित नाही, तेवढ्या लोकांचा वेळ वाचणार आहे, तेवढ्या लोकांचं आयुष्य हे कामाला लागणार आहे. मग ते कनेक्टिंग लिंक करताना जमीन कुणातरी गेली असेल का नसेल. समृद्धी महामार्ग आता लोक इथून मुंबईमधून निघाले का 8-10 तासात तिकडे जातात, 18-18, 20-20 तास लागायचे. हे लोकांच्या जमिनीतच केलं ना, मागं पुढं असू शकतं. कुठले आता इथं विमानतळ आहे, एवढे वर्ष विमानतळ नाही. कोल्हापूरला विमानतळ झालं, सोलापूरला विमानतळ झालं, कराडला विमानतळ आहे, तिकडं नांदेडला विमानतळ झालं, लातूरला विमानतळ आहे, संभाजीनगरचं विमानतळ मोठं झालं, नाशिकचं विमानतळ झालं, शिर्डीला नव्यानं विमानतळ तयार झालं, अमरावतीला झालं, सांगलीचं का नाही झालं. तुम्ही काय तिथं काय झाडू मारत होता का मंत्रालयात, काय करत होता एवढे दिवस? झाला नाही. रोज आम्ही पेपरला बातम्या वाचतो, सांगलीचं विमानतळ व्हायचं, तिथं अडचण आहे. मग तुम्ही काय करत होता तिथं? जमीन आहे, काय अडचण सांगा ना तुम्ही एकदा. तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा, आणि जर सांगलीत होत नसेल तर जतला जागा देतो, करा तिकडं. 2000 एकर लागली, 2000 लोक आमची देतात ना, तुम्ही म्हणा तिकडं कसं काय गेलं. होतो, हे तर होत नसेल तर झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे. सांगलीची प्रगती कशी होणार? एक कारखाना नाही सांगली जिल्ह्यामध्ये जिथं 10,000 पोरं आमची काम करतायत. राज्याच्या राजकारणामध्ये प्रमुख म्हणून तुम्ही सगळ्यांनी काम केला का ना. एखादी कंपनी आली सांगली जिल्ह्याला, की एखादी इंटरनॅशनल कंपनी जिथं 10,000 पोरं 50,000, 60,000, 70,000 पगार घेत आहेत. तुम्ही काय काढल्या? सुतगिरण्या, पगार किती? 10,000. तुम्ही काय काढले? साखर कारखाने, पगार किती? 12,000. आयुष्य तुम्ही गुलाम करून टाकलं लोकांना. तुम्ही आम्हाला सल्ले देता, तुम्ही मोदी साहेबांना सल्ले देता. 32 लाख कोटीची कामं या देशामध्ये झालेत रस्त्याची. किती? नॅशनल हायवेची 32 लाख कोटीची कामं झालेत गेल्या 10 वर्षामध्ये. रस्ता कशाला म्हणतात? मी इथून निघालो, इकडे नागज फाट्याला जायचं म्हटलं 2 तास लागत होते. एकच शिस्तीत जायचं, ओव्हरटेक करायचं नाही. आता 1.5 तासामध्ये सांगलीचा माणूस सोलापूरला पोहोचतोय. हे भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदी साहेबांचं काम आहे. ईश्वरपूरवरनं येताना किती वेळ लागत होता तुम्हाला? सागर खोत बोलले, मनके कुणाचे राहिले नाहीत. आज किती मिनिटात येतोय? परवा मी भाऊ तुमच्यापासून निघालो, 45 मिनिटामध्ये मी सांगलीमध्ये आलो. किती लोकांचा वेळ वाचला, किती लोकांचं इंधन वाचला, किती लोकांचं कष्ट वाचला. अरे हेच राष्ट्राचं काम आहे ना, दुसरं काय काम असतं राष्ट्राचं? हेच काम राष्ट्राचं आहे. आज सांगलीतून इकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू आहे. माधवनगर, बुधगाव, कोल्हापूर, किती वेळ जातो ट्रॅफिक मध्ये अडकल्याच्या नंतर? कुणी विचार केला? कुणी भूमिका घेतली? तुमचं कुणी हात धरलं होतं हे काम करू नका म्हणून? अरे मिरज मेडिकल कॉलेज सिव्हिल हॉस्पिटलला कर्नाटक आणि महाराष्ट्रातली लोक येतात. रोज 3,000 ओपीडी आहे तिथं, 350 लोक ऍडमिट होतात. का तुम्ही मदत केली? आमच्या सरकारनं MRI आपल्या सांगली जिल्हा नियोजन मधून तिथं मशीन बसवली 22 कोटी रुपयाची. बाहेर जे 10,000, 12,000, 15,000 रुपये MRI ला घेतात, तिथं 1,800 रुपये मध्ये आपलं सरकार करताय. 20,000 लोकांचे MRI तिथं झालेले आहेत, 20,000 लोकांचे. सांगली सिव्हिल हॉस्पिटलला तीच परिस्थिती आहे. 2,500 ची ओपीडी आहे, 350 लोक तिथं ऍडमिट होतात. तिथं सिटी स्कॅनची मशीन बसवली आहे. सिटी स्कॅनला बाहेर पैसे किती आहेत आणि तिथं किती पैसे वाचतात लोकांचे बघा. हे गरिबांचं काम आहे, हे मोदी साहेब करतायत, हे देवाभाऊ करतायत, हे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री करतायत. बोलण्यासारखं खूप विषय आहेत, परंतु आपण सगळ्यांनी अत्यंत हे सांगलीचं काय झालं सांगा ना. काळी खाण सुशोभीकरण मी कॉलेज असल्यापासून ऐकतोय. काळी खणीचं सुशोभीकरण मी कॉलेज असल्यापासून ऐकतोय. गेल्या वर्षी तिथं एक कंपाऊंड आणि पेवर ब्लॉक टाकलेले आहेत. आता नेमकं सुशोभीकरण काय झालंय मला माहित नाही, काही सुद्धा नाही. काळी खण सुशोभीकरण, अरे इकडे मोठे मोठे तलाव सुशोभित झाले, पण काळी खण काही सुशोभित झाली नाही.
लोक बोलली तेव्हा यांना सत्ता दिली, काळ्या खणीचं सुशोभीकरण होणार. कुठं आहे काळी खण? अरे या संभाजी आप्पांच्या ऑफिसमध्ये तुम्हाला बसायला जागा दिली, तुम्ही त्या संभाजी आप्पाचं घर उद्ध्वस्त केलं, त्यांच्या घरावरती गाढवाचा नांगर फिरवला तुम्ही. संभाजी आप्पा इतकं मोठं व्यक्तिमत्व, मुंबईमध्ये मी कार्यकर्ता असताना मी त्यांना विधान भवनामध्ये भेटलो, आप्पा मला बाजूला घेऊन बसले. मी छोटा कार्यकर्ता, आप्पा एका मोठ्या उंचीचा माणूस, आणि त्यांनी सगळी स्टोरी सांगितली मला. पृथ्वीराज भैयाला कसं फसवलं, ज्या दिवशी करार करायचा होता त्या दिवशी पृथ्वीराज भैयाला बोलवलं, रात्री 8 वाजता 2:30 वाजेपर्यंत ताटकळत ठेवलं. संभाजी आप्पांनी मला सांगितलं, पृथ्वीराज भाईंनी सांगितलं नाही, 2:30 वाजेपर्यंत ताटकळत ठेवलं आणि पहाटे 2:30 वाजता भैयांना बोलवलं की आता करारावर काय करणार. पहाटे 2:30ला झोपेत माणूस करारावरती सह्या करून घेतल्या आणि सगळा कारखाना ढापला. ही लोक राजाराम बापूची स्टोरी सांगितली की राजाराम बापूच्या फोटोला पूजन केल्याशिवाय आप्पा बाहेर पडत नव्हते, कधीच बाहेर पडत नव्हते. आप्पांनी सांगितलेली स्टोरी. तुम्ही तो कारखाना ढापला. आमच्या जतचं त्यांना कल्याण करायचं आहे. जतचा कारखाना सभासदांचा 22,000 लोकांचा, कुणी शेरडं ऐकली, कुणी करडं ऐकली, कुणी मेंढरं ऐकली, कुणी गळ्यातलं ऐकलं, कुणी कानातलं ऐकलं, कुणी चाकरी राहून पैसे दिलेत सभासदाची फी. हा कारखाना ढापला. ही लोक देश बदलायला चाललेत, ही लोक महाराष्ट्र बदलायला चाललेत, ही लोक जिल्हा बदलायला चाललेत. काही चिंता करू नका. इथं आता सदाभाऊ बसलेत, सागर खोत आहे. तुम्हाला आता सुट्टी नाही. तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये जशाच तसं उत्तर हे वाळवा विधानसभा मतदारसंघामध्ये मिळणार. ईश्वरपूरचं नाव केलं, ईश्वरपूरचं नाव सदाभाऊंनी 40 दिवसामध्ये बदललं. 40 दिवसामध्ये. ही ताकद आहे सदाभाऊंच्या मध्ये. ग्रामविकास खात्याचे मंत्री तीर्थक्षेत्र ब एक पण नाही. आता सदाभाऊंनी काळमवाडीचं केलं तीर्थक्षेत्र ब, 5 कोटी रुपयाचा निधी. सदाभाऊंनी आता मरळनाथपुरीचा प्रस्ताव दिलाय. आता अरे आपल्या आष्ट्याच्या बिरोबाचा प्रस्ताव तयार केलेला आहे. सगळे प्रस्ताव या 8-15 दिवसात भाऊ तयार करा. जयाभाऊ आहेत की आपले देवाभाऊ आहेत, करून टाकू. ज्यांच्याकडे खाता आहे त्यांना माहितच नाही योजना. हे मजेत राहिलेत सगळी लोक, काय नाही यांना कळत. लोकांना वाटतं हे लय स्मार्ट आहेत, हे लय हुशार आहेत आणि आम्हाला अक्कल नाही असं लोकांना वाटतं. बसवा की आमच्या बरोबर. सदाभाऊला एका बाजूला, मला हे कोण तज्ञ आहेत ना, स्वतःला आम्ही लय मोठा समजतो, भाजपची भूमिका आम्ही मांडतो दोघं, त्यांनी त्यांची भूमिका मांडावी. या विषयावर पण त्यांनी बोलावं. नरेंद्र मोदी साहेबांवरती बोलतायत ना हे लोक, या तुम्ही चर्चेला. याच मारुती चौकामध्ये पुन्हा एकदा स्टेज लावू आपण. तुम्ही जे वातावरण दूषित करताय ना, जिल्ह्यातले लोक पुढारे किंवा महाराष्ट्रातले कोणी लोक बोलत असतील या विषयावरती, अरे राष्ट्राचे प्रमुख जेव्हा राष्ट्राला संबोधित करतात, राष्ट्राच्या हितासाठी संबोधित करतात, तेव्हा हे वाद विवाद विचारधारा बाजूला ठेवायचे असते आणि राष्ट्रप्रथम म्हणून आपण भूमिका घ्यायची असते. ती भूमिका विरोधकांना घेता आली नाही आहे. ती भूमिका घेऊ शकत नाही ते. यांना फक्त नुसतं राजकारण करायचं आहे. आणि म्हणून ती जर भूमिका तुम्हाला घेता येत नसेल आणि तुम्हाला लोकांना जर चुकीचं, आज आम्ही आता टांग्यात आलो, आता हे म्हणतील टांग्यात का आले. अरे मी बघितलं या शहरामध्ये 400 टांगे होते की नाही. अनेक लोकांनी टांग्यातनं प्रवास केलाय. टांगेवाले आता 2च राहिलेत आपल्या शहरामध्ये. आम्ही म्हणलं सदाभाऊनी मी ठरवलं त्या टांग्यातनं परत जाऊ. ज्या लोकांना निवांत आहे, समजा आता एखाद्याला संजय नगरला जायचं आहे, काय महत्वाचं काम नाही, सहज पाहुण्याकडे चाललाय भेटायला, बस टांग्यात जा, काय अडचण आहे, गडबड काय नाही ना. जे रिलॅक्स लोक आहेत, हे आमचं वैभव आहे ना, आम्ही गावाकडे राहतोय. तुम्ही म्हटला की तसं. हे भाऊचं म्हणणं असं आहे, टांग्यात जमत नसेल तर रेड्यावर बसा. आमच्या लोकांना नाही आम्ही म्हणू शकतो. त्यांना जे राष्ट्रासाठी काम करतायत त्या लोकांचा सन्मान करणं आमची जबाबदारी आहे. पण कायम राष्ट्राच्या विषयामध्ये विरोधामध्ये जी भूमिका घेतायत त्या लोकांना आता उघडं केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही इथं उपस्थित राहिला, मी तुमचं मनापासून खरं तर आभार व्यक्त करतो. आपण नरेंद्र मोदी साहेब आणि देवाभाऊंच्या सोबत आहोत. कारण देशभक्ती काय कराय असेल दाखवायची आता आपल्याला वेळ आलेली आहे राष्ट्राच्या सोबत उभा राहायची. जपान सारखा देश उद्ध्वस्त झाला होता, बेचिराग झाला होता. त्या सगळ्या लोकांनी सांगितलं तेव्हाच्या, बचत करा, स्वतः मेहनत घ्या, स्वतः कष्ट करा. आज तो देश कुठे आहे बघा. आणि म्हणून भारतामध्ये तर खूप कॅपॅसिटी आहे, जगाचा बाप होणार आहे 2047 ला भारत. आणि ते 2047 ला भारताला जर जगाची महासत्ता करायची असेल, मोदी साहेबांनी जे 1 वर्षभर आपल्याला जो संदेश दिलाय
त्या संदेशाचं आपण सगळेजण पालन करू एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आत्मनिर्भर